एबीपी माझानं अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये उघडपणे सुरू असलेल्या कॉपी प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाचे डोळे उघडलेत। माझाच्या बातमीची दखल घेत पुणे शिक्षण मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला जाब विचारलाय, तर शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलंय। दरम्यान पाथर्डीतल्या कॉपी प्रकरणासंदर्भात एबीपी माझानं भांडाफोड केल्यानंतर शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली। फक्त कॉपी करण्यासाठी मुंबई पुण्यासह राज्यभरातले अनेक विद्यार्थी पाथर्डीत परीक्षा देण्याकरता येतात आणि त्यासाठी संस्था चालक लाखो रुपयेही उकळतात असं कळतं। काल 14/3/2017 रोजी एबीपी माझावर एक बातमी प्रसिद्ध झाली होती। त्या बातमीनुसार माननीय विभागीय सचिव विभागीय मंडळ पुणे यांनी काल दिलेल्या सूचनेनुसार आज मी सकाळी लगेच त्या संदर्भामध्ये चौकशी समिती स्थापन करून चौकशी समितीला आदेश दिलेले आहेत। त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे। त्यानुसार जो अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। जे विद्यार्थी ॲक्च्युअली त्याच ठिकाणचे शाळेत नियमित येतात किंवा नाही त्याची तपासणी करून अहवाल इकडे सादर करण्यावर सूचित केलेले आहे।